मॉर्निंग सर्वांना. मी हर्षदा, तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला माझं मॉर्निंगचं डेली रुटीन दाखवणार आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचं दर्शन करून देणार आहे. सो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो व्हिडिओ कंटिन्यू करा, व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका. दिवसाची सुरुवात जी आहे ती सर्वात प्रथम मी त्या आंघोळीला पाणी ठेवलं. त्यानंतर आंघोळ वगैरे करून घरात जी आहे ते धूप लावून घेतली, जेणेकरून घरामध्ये जी आहे ती पॉझिटिव्हिटी राहिली पाहिजे. त्यानंतर बाई म्हणजे माझी आजी, ती ते भाजी जी आहे ती सगळी साफ करून घेत होती. मग तेच साफ झाल्यानंतर मी तिच्यासाठी चहा वगैरे ठेवला. तर मी इथे चहासाठी रेड लेबल नॅचरल केल चहापत्ती यूज केली. ती खूप छान अशी टेस्ट येते आणि चहापत्तीची तुम्ही पाहू शकता नंतर की चहाला किती छान असा रंग आलेला आहे. चहा झाल्यानंतर मी ते नाश्त्याला आज पोहे आणि साबुदाणा खिचडी करणार होते. कारण पोहे जे आहेत तुम्ही पाहू शकता किती सुटसुटीत आणि छान असे झालेले आहेत आणि खिचडीसुद्धा खूप छान अशी टेस्टी झाली होती. याचीसुद्धा मी तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे. त्यानंतर मी पालखी पाहण्यासाठी गेले होते. मग तिथं सर्वात प्रथम गेल्याबरोबर टिक्का लावला, जेणेकरून आपल्याला जी वाईब आहे आपण पालखी पाहायला आलो ती आली पाहिजे. आणि खूप छान असं वाटतं ज्यावेळेस आपण टिक्का लावतो त्यावेळेस. आणि तुम्ही पाहू शकता किती असे भाविक जे आहेत ते आळंदीवरून पंढरपूरला जाण्यासाठी एकदम उत्साहाने आणि जात असतात. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचं माऊली माऊली असं म्हणजे जे शब्द आहेत ते कानावर पडून खूप छान असं वाटतं. तुम्ही पाहू शकता किती असे भाविक आहेत, खूप सारे असे वयस्कर आजी आजोबा असतात, ते सुद्धा इतक्या लांब जातात. जेणेकरून ही जी आहे ही फक्त संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्ती आहे आणि खूप लोक असे मनापासून ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. तुम्ही पाहू शकता लाखो वारकरी डोक्यावरती तुळस, गळ्यात तुळशीमाळ, हातात टाळ मृदुंग आणि सगळ्यांच्या तोंडी असं विठ्ठलाचं नाव असतं. खूप छान असं वाटतं. ही केवळ एक यात्रा नसून पण यात्रा तर नसते ही, पण एक मनामध्ये श्रद्धा, समता, सेवा आणि भक्तीचे जिवंत उत्साह असतो. प्रत्येकाच्या मुखी जे आहे ते ज्ञानेश्वरांचं नाव, विठ्ठलाचं नाव तर असतंच. आणि खूप छान सगळे मन मोकळेपणाने जे आहे ते पालखीचं दर्शन घ्यायला येत आहे. तुम्ही पाहू शकता किती अशी भाविकांची जी आहे ते गर्दी आहे. आणि ही जी पालखी आहे ती आळंदीवरून पंढरपूरकडे गेल्यानंतर आषाढी एकादशीच्या निमित्ताने ते प्रस्थान करते. मग पालखीत संतांच्या पादुका असतात आणि लाखो वारकरी त्यांच्यासोबत पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. आणि हे जे आहे म्हणजे ह्यासारखं वेगळं सुख कुठलंच नाही आहे. तुम्ही पाहू शकता किती सगळे जर एक्सायटेड आहेत आणि खूप छान असं सगळे इतक्या लांब जर पायी जातात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आपल्या पंढरपूरलासाठी. आणि सर्वजण आहे ते भजन कीर्तन करतात, विठ्ठल नावांचा अखंड जप करतात. तर खूप छान असं हे पालखी जे आहे त्याचं दर्शन झालं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हा जो प्रवास आहे हे भरपूर गावावरून जे आहेत ते आपले वारकरी येत असतात. त्यानंतर अशा प्रकारे जे आहे ते पालखीचं तुम्हाला दर्शन झालंच असेल. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्यांना अशी चांगलं आरोग्य देवो हीच ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना. त्यानंतर इथे आमच्या इथे असं छोटंसं बाजार लागलं होतं, जिथे सगळे छोटे छोटे असं सामान वगैरे मिळत होतं कमी प्राईजमध्ये. खूप छान असं सामान वगैरे होतं, ते थोडंफार घेतलं. तिकडून घरी आल्यानंतर आजोबा आले होते,
त्यांच्याशी थोडासा टाईम स्पेंड केला. त्यानंतर घरातला सगळा पसारा जो आहे तो आवरून घेतला, जेणेकरून घरातला पसारा आवरला की जे घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते त्याच्याने आपलं मन खूप प्रसन्न राहतं. आणि घरामध्ये पसारा असलाच नाही पाहिजे, कारण त्याच्यामुळे खूप निगेटिव्हिटी येते. निगेटिव्हिटी आली की आपल्यामध्ये खूप असे वेगळे बदल होतात जे की आपल्या हेल्थसाठी सुद्धा चांगले नसतात. त्यामुळं तिकडून आले कितीही बाहेरून थकून आलं की घरातला जो आहे तो पसारा आवरायचा, जेणेकरून घर जे आहे ते स्वच्छ दिसलं की आपल्याला आपोआप स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी येते, उत्साह येतो आणि जे पण काही आपले कामं असतात ते करण्याचा एक वेगळाच उत्साह येतो. आणि आपलं त्याच्यावरती, आपल्या आरोग्यावरती, आपल्या फॅमिली मेंबर्सवरती खूप छान असा इफेक्ट होतो ज्यावेळेस आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला बारीक बारीक कधी कधी समजून येत नाही, पण माझं तर पर्सनल म्हणजे एक्सपिरियन्स आहे. जर घर एकदम स्वच्छ असलं तर त्यामुळे आपल्या घरात जी आहे ती पॉझिटिव्हिटी त्यानं खूप छान असं वाटतं. त्यानंतर मी ते जे कपडे होते पावसाने सुकत नव्हते, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्याच वेळेस बरोबर चांगलं असं कडक ऊन पडलं होतं, तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. मग त्यानंतर जे कपडे जे होते ते सुकले होते त्याच दिवशी. मग पालखीवरून आल्यानंतर जे कपडे होते ते सर्व धुवून घेतले आणि सुकलेले कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या. आणि स्वयंपाकाचे जे भांडी वगैरे होते, नाश्त्याचे भांडी वगैरे होते, ते सर्व भांडी जे आहेत ते चांगले स्वच्छ घासून वगैरे मांडणीला मांडून घेतले. तुम्ही पाहू शकता किती छान असं प्रसन्न किचन वाटत आहे. आणि जे पण आहे ना, म्हणजे मी एक सांगते, जर आपल्या घरामध्ये जर पॉझिटिव्हिटी पाहिजे नसेल तर जे आपल्या घरातल्या जे जुना वस्तू आहे, जे की फाटलेल्या चेंबलेले भांडी वगैरे, ते कधीच नाही ठेवायचं. त्याच्याने आपल्या जुन्या लोकांची ती आठवण असतेच, पण त्याच्याने आपल्यामध्ये तशी थोडीशी निगेटिव्हिटी येते. त्यामुळं आपण जितकं पण घर असं स्वच्छ ठेवू, प्रसन्न ठेवू तेवढं छान. आणि जितकं घरात पसारा कमी असेल ना तितकं आपलं घर जे आहे ते प्रसन्न राहतं. असं होतं माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.